समाधान आहे. अरे तू आजल फोन केलास का नाही? का ग? अरे असं काय करतोय? काल आपले जे काय बोलणं झालं ते त्याच्या कानावर घालायला नको आहे. हा, शीतलला माहितीये की ती बोलली असेलच की. काय म्हणावं बाई तुला? अरे ती लाख सांगल, पण तू सांगितलं पाहिजेस का नको? जिजे आता एवढ्यावरून माझा पान उतारा करू नकोस बर का. काय का आता एक गोष्ट या घरात ना मी सांगितल्याशिवाय काय घडत नाही बघ. हा मामा बोल. आरती शीतलन राहुल्याला बसून दिलंस का गाडीला? वय वय. अरे माझा एक मित्र गेला होता त्यानं बसून दिलंय. बरं ऐक की, ट्रेन मुंबईमध्ये येणार आहे आणि तिकडनं बदलून ते सातारा स्टेशनला येणार आहे. तू 7:30 पर्यंत जा बरं का आणायला. अरे किती वेळा सांगशील, जातो की मी त्यांना घ्यायला. अरे तसं नाही, सामान लय आहे ना त्यांच्याकडे म्हणून म्हणतोय. अरे असं किती सामान पाठवलीस तिच्या बरोबर? आता बायका ऐकतात वे खरेदीला. अरे दिसल ती घेत होती. होईल बाबा होईल, तुला बी सवय होईल त्याची आता. बरं आजा, अरे ती तुझ्या मामीला चहा पाहिजे होता, ते पाठवलास का नाही? अरे त्याच्यासाठी तर फिरवलंय सगळीकडे तिनं. अरे बघ, चहा आणला नाही म्हणून माघारी आसामला पाठवायची तिला ती. नाहीतर एक काम करू का आजा, तिथनच बोईंजातनं 10-12 किलो चहा विकत घेतो आणि तिला आणून देतो, सांगतो आसामवरनं आणलाय म्हणून. काय लका तू मामा. अरे उगाच का 25 वर्ष संसार टिकलाय माझा. धन्यच बरं का तू. बरं आजा, ती शीतलच्या आयडीच्या लग्नाबद्दल काय बोलली का रे? वय. अरे काल लई खुश होती ती. तिला विचारलं कोण आहे पोरगा, तर सांगितलं नाही तिनं मला. कोण आहे रे पोरगा? तुला नाही सांगितलं? हर्षवर्धन. काय? अरे पण अरे शीतलची माझं बोलणं झालं की. तसं म्हणली ती मला, तिची काय हरकत नाही म्हणून. म्हणजे मला का बोलली नाही? अरे मामा, शीतलचा फोन इथंच राहिलाय. थांब, तुला मी नंतर फोन करतो. राहुल्याचा फोन आहे वाटतं. हा राहुल्या बोल. हॅलो. अहो मी बोलतेय शीतल. माझा फोन तिथंच राहिलाय. वय, तू असं कसं विसरून गेलीस? अहो ते सकाळी राहुल्याला लई गडबड केली ना म्हणून राहिला बघा. बरं ऐक, आता राहुल्याचा फोन आहे ना तुझ्या जवळ ठेव. हा हा वय वय. हा, आणि तुझा फोन मी आजच कुरिअरने पाठवून देतो. हा बर बर चालतंय. काय ग, तू जयश्रीच्या लग्नाचं का सांगितलं नाहीस मला? अहो सांगितलं की. पण पोरगा. आजा, मेजर साहेबनी 5 मिनिटात फाईल मध्ये जमायला सांगितलंय. चल लवकर. शितले ऐक, मी तुला फोन पाठवतो नंतर. मी आता ठेवतो. हा, मला बोलवलंय. हा. राम राम. आप तैयार हो? जी श्रीमान. अरे हमें कश्मीर जाना है, तो आप लोग तैयार हो? जी श्रीमान. गौर से सुनो, हमारे यूनिट में कश्मीर जाने के लिए आप सबको चुना गया है और कश्मीर में हम कुपवाड़ा सेक्टर में जाने वाले हैं. हे बाबा, माझं पोस्टिंग कुपवाडला झाले, काश्मीर मध्ये. और जैसे कि हम सब जानते हैं कि वहां का इलाका बहुत ही सेंसिटिव इलाका है, तो हमें सतर्क रहना पड़ेगा. और सबसे इम्पोर्टेंट बात, आप लोग अपने मन की तैयारी कर लो, क्योंकि यहां की ड्यूटी में और वहां की ड्यूटी में बहुत फर्क है. कश्मीरी इलाका बहुत एक्टिव फील्ड है. सुन रहे हो मेरी बात? जी श्रीमान. अजिंक्य. जी श्रीमान. एनी क्वेश्चन? नो सर. गुड. अभी आधे घंटे में शूटिंग रेंज पर आ जाना. जी श्रीमान. ओके. परेड.
लाईन तोड. हो अजिंक्य शेठ, काय झालं? वहिनींची आठवण येते का काय? नाही रे. आणि आजच्या ड्युटीवर असताना फक्त आणि फक्त देशाचा असतो, बाकी कोणाचं नाही. अरे मग काय झालं? एवढा कसला विचार करतोय? माझ्या भावाची आठवण येते, विकेची. शहीद जवान विक्रम राव, त्याचं पोस्टिंग कुपवाड्यालाच झालं होतं. चार गोळ्या लागल्या तरी जागचा हल्ला नाही. याच त्या गोळ्या, त्या गोळ्यांनी एकाला वीरमरण आलं. आणि माझं बी नशीब बघ ना, माझं पोस्टिंग त्याच ठिकाणी होते. आजा, कदाचित तुझ्या हातून त्याचा बदला पूर्ण होईल बघ. तसं नसतं हवे. तुला एक सांगू का, अरे आपला एवढा जवळचा मित्र गेलाय म्हणल्यावर बदला घ्यावाच वाटणं हे साहजिकच आहे. कुणाला बी वाटत, मला बी वाटलं. पण तुला एक सांगू, याच्या नादात आपण हे विसरू नाही की आपण फौजी आहे. आपलं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य एकच आहे, आपल्या देशाची आणि देशाच्या नागरिकांची रक्षा करणं. अरे ती तर आहेच की, पण शेवटी तसं नाही अभे. तू आधी नीट ऐक आधी माझं. असं वाटतं आपल्याला, पण तिकडे गेल्यावर आपण बदलाच्या आणि सोडाच्या भावनेनं पेटून उठलेला असतो, आणि मग आपल्याला दुसरं काय सुचत नाही. हा, पण ते लढताना सुडाच्या भावनेने किंवा तुम्ही म्हणताय तसा बदला घेण्याच्या भावनेनेच लढतात ना. पण म्हणून आजवर आपण कधी पुढून वार केला नाही, म्हणजेच आपल्यावर हल्ला झाला म्हणून आपण त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर पण दिलं, किंवा त्यांची पळताबळी थोडी होईल असा पलटवार पण केला. पण बदला घ्यायचा होता म्हणून नाही. अजिंक्य शेठ, आत्ता कळतंय शीतल वहिनींनी स्वतः प्रपोज का केला ते. बरं चला, मॅडम आधीच मोबाईल विसरून गेलेत, ते कुरिअर करायचंय आणि आपल्या शूटिंग रेंजला बी जायचंय. चला चला. शेतली गेली तर घर कसं मोकळं मोकळं वाटतंय.
अजिंक्य कौन? अरे आओ। नहीं नहीं, ये रिसीट देनी थी आपको, 3-4 दिन में पहुंच जाएगा फोन आपका। अरे थैंक यू, और सॉरी मेरी वजह से आपका काम बढ़ गया। अरे कोई बात नहीं, मुझे भी एक कुरियर भेजना था, मुझे बेटा हुआ है ना, तो यहाँ से कुछ चीजें भेजनी थी घर को मेरे भी। अरे वाह बढ़िया, कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू। और भाभी को मेरी तरफ से बधाई देना। जरूर जरूर, ठीक है, चलो निकलता हूँ मैं। थैंक यू। सगळं कसं मस्त आवरून गेली ती. राहुल्याला फोन लावून बघूयात. हा रेंज नसेल बहुतेक. टॅलेंट काय करावं, फोन करू का त्याच्या हिसरीला? अहो भैया वेट वेट वेट, तुम्ही फोन लावला ना तिला वाटत तुम्हाला गरज आहे. अरे मग आहेच की गरज आपल्याला. अहो गरज आपल्याला आहेच की, पण तिला कशाला दाखवून द्या ना टॅलेंट. अरे मग किती दिवस वाट बघायच्या? हा एकतरी त्या डोक्याला टेन्शन कमी आहेत का? परत शीतलचं आडणं आहेच, वरनं ती मामा. पान पण हलत नाही शीतल नाजाशिवाय. भैया डोंट अंडर एस्टिमेट जयश्री. ती पोरगी काय आहे ती मला चांगलं माहितीये. ती जग इकडचं तिकडं करेल, पण हे लग्न जुळवून आणणार. देवा असंच झालं पाहिजे. काही करून त्या शीतलच्या नाकावर टिचून त्या प्रेसिडेंटचं आणि माझं लग्न ठरलं पाहिजे. तसंच होणार आहे. अरे प्रेसिडेंट, व्हेरी लेट इन नाईट. वय खबरच तशी आहे, म्हणून तर मी आले. हो सांगा की लवकर मग. आवर माइंड इज इन आवर इयर्स. काय काय भैया? आवर माइंड इज इन आवर इयर्स म्हणजे तुमचा जीव कानात गोळा झाला असं म्हणायचं का तुम्हाला? दॅट इज दॅट. तुला एकटं तेवढं कळतंय बघ. बोला की तुम्ही. पप्पांनी म्हणजे घरातल्या सगळ्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे.
बापरे क्या बात आहे, वा 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 वा. अग्रीमेंट आहे ना लक्षात? हो हाय ना, पण म्हणलं तर आपली पार्टनरशिप ऑफिशियली चालू होणार म्हणून जरा हॅपीनेस एक्सप्रेस करत होतो. त्याला तिकडे इकडे इकडे वा आई गाठळ घ्या, आमच्याकडनं गिफ्ट तुला. आजपासून आपला चांगला टाइम आलेला आहे. ओ संचालक, लगेच एवढं खुश होऊ नका. आत्ताशी फक्त हो म्हणले. अहो तुमच्या घरातले सगळे तयार झाले म्हणल्यावर आलंच की. होय, पण तुम्ही शीतलला कसं काय मॅनेज केलं? आय मीन त्या कशा तयार झाल्या? तुम्ही माझ्या मम्मीला कसं मॅनेज केलं ते मी विचारलं का? नाही ना. तुम्ही तुमचा डाव खेळा, मी माझा डाव खेळते. तर इथून पुढे जे काय असेल ते एकत्र करू. नाही नाही, आम्ही काही विचारत नाही तुम्हाला. तुम्हाला जे काय डाव खेळायचे तुम्ही खेळा, आम्ही आमचे खेळतो. येते मी. दूध घालायला म्हणून आली होती. बरं प्रेसिडेंट, लईच भारी न्यूज दिली बरं का तुम्ही. पुढच्या वेळी आपण पार्टी करू. पार्टी बिर्टी राहू देत. एवढं लक्षात ठेवा, आता फक्त घरातले हो म्हणलेत. अजून बोलणी करायला तुमच्या इथं आले नाहीत. त्यावर काय मूर्खासारखं वागलात तर नाही बी म्हणू शकतात. त्यामुळे तसलं काही करू नका. म्हणजे आम्ही मूर्ख आहे का? आम्ही कशाला असं वागू? एवढंच करून भागायचं नाही. तुम्हाला आमच्या घरातल्यांचं मन बी जिंकायला लागणार. म्हणजे त्यांना असं वाटायला पाहिजे की शीतल तुमच्याबद्दल जे विचार करते ते सगळं खोट आहे. आलं ना ध्यानात? कम्प्लीट. येते मी. या. आता शीतल गावात आल्यानंतर आम्ही एकच गाणं म्हणणार. पधारो मारो देश, वेलकम वेलकम हो राया वेलकम. भैया भैया भैया, टॅलेंट टॅलेंट. टेल व्हॉट यू वॉन्ट. भैया, व्हॉट डू यू वॉन्ट? अरे दॅट इज दॅट टॅलेंट. आमचं इंग्लिश जरी चुकत असलं तरी आमच्या गेम चुकत नाही. पडली का नाही आमची गेम बरोबर? हा भैया, आता आपला टाइम चांगला सुरू झाला म्हणायचा. आता हाच टाइम आपण कंटिन्यू राखला पाहिजे. करेक्ट आहे टॅलेंट तुझा. हाच टाइम आपण कंटिन्यू राखला पाहिजे. आमचा पंजा म्हणजे अस्वलाचा पंजा आहे टॅलेंट. ह्याच्यात जर एकदा कोण अडकलं की त्याला सोडत नसतो. आणि हा, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार शिंदेचं घर आपल्या पंजात अडकलंय. शीतल, तुला म्हणलं होतं का नाही, तू ज्यावेळी गावात परत येशील त्यावेळी तुझं घर तुझं राहिलेलं नसेल.